नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रिय नेते अरुण जगताप यांची पुण्यातील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली। जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी पवार यांनी सदिच्छा व्यक्त केल्या। तसेच अजित पवार यांनी जगताप यांच्या कुटुंबियांना धीर देत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। या भेटीदरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी जगताप यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले। यासोबतच अरुण काका यांची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी अहिल्यानगर येथील कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी श्रमिक बालाजी, अय्यप्पा स्वामी तसेच भिंगारच्या मारुती मंदिरात आणि गुरुद्वारमध्ये अरदास आणि अरुण काका यांचे नातू आराध्य जगताप यांनी देवाकडे साकडे घातले आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। आज आपण श्रीरामनवमीच्या दिवशी आपल्या जिल्ह्याचं भूषण अहमदनगर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांना थोडासा त्रास झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत। हे करत असताना विविध समाजातील, विविध पक्षाचे, विविध घटकातील लोकांनी अरुण काका जगताप यांच्या स्वास्थ्य, यांची तब्येत व्यवस्थित होईल यासाठी देवाला साकडं घातलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण देखील भिंगारवासियांनी, भिंगारचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने, भिंगारच्या सर्व तमाम नागरिकांनी आपण या ठिकाणी आपल्या भिंगारमध्ये मारुती मंदिर या ठिकाणी आपण हनुमान चालीसा आणि आरती करून या परमेश्वराला साकडं घातलेलं आहे की आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय अरुण काका जगताप हे लवकरच बरे होऊन आपल्याला सर्वांसमवेत या ठिकाणी पुन्हा कामात रुजू होतील यासाठी आपण साकडं घातलेलं आहे। मला नक्की विश्वास आहे, कारण आपण सर्वांनी आपली तळमळ, आपली तकलफ, विविध समाजातील, विविध क्षेत्रातील लोकांची तळमळ, कारण अरुण काका हे सर्व समाजासाठी धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे। तसंच त्यांच्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली, नक्की आपल्या प्रार्थनेला यश येईल असं मी समजतो। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या मारुतीचरणी प्रार्थना करूया की अरुण काका लवकर बरं होऊन पुन्हा आपल्या नगर शहरात रुजू व्हावेत। धन्यवाद। नगर जिल्ह्याचे माजी लाडके आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत चिंताजनक असल्यामुळं आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी मारुती मंदिर येथे त्यांच्या बरं होण्याकरिता या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि ते लवकरात लवकर बरे होतील अशी मी मारुती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी लवकरात लवकर बरं होऊन नगर शहरामध्ये आपलं कामकाज चालवावा अशी मी भगवंता चरणी प्रार्थना करतो। सिर के जिसके सिर तू स्वामी ओ दो कैसा पाए। आज सांगताना हे सर्व माहितीच असेल, आपले लाडके आमदार अरुण काका जगताप यांची 2-3 दिवसापूर्वी काही तब्येत थोडंसं खराब झाल्यामुळे त्यांना पुन्हा इथे ॲडमिट करण्यात आलेलं आहे। मी सांगायचं आहे नाही का, एवढे महान व्यक्ती जे लोकांच्या कसं भलं होईल, कसं समाजाचं कसं चांगलं होईल हेच विचार करणारे काका, मी देवाशी प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर त्यांचा जर दूर करून ते परत लोकांच्या कामाने हे जे असेल समाजसेवेसाठी परत कार्य हो असं देवाचा मी प्रार्थना करतो। गुरु जी की फतेह। मेरा वेद गुरु गोविंदा, मेरा वेद गुरु गोविंदा, हर हर नाम उग देवे, काटे जम के फंदा, मेरा वेद गुरु गोविंदा, मेरा वेद गुरु गोविंदा। आज आम्ही या ठिकाणी अरदास म्हणजे प्रार्थना करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत की आपले लाडके आमदार अरुण भैया जगताप हे रुबी हॉल या ठिकाणी पुण्यात ॲडमिट आहेत व त्यांना लवकर देहरोगता म्हणजे लवकर तंदुरुस्ती भेटावी व त्यांनी पुन्हा आपल्या समाजकार्यात या ठिकाणी येऊन जोमाने लावावं ही एक अपेक्षा। आज या ठिकाणी शीख, पंजाबी, सिंधी भाई भाऊ एकत्र आलते आणि त्यांनी मिळून जपजी साहेब का पाठ, चौपाई साहेब का पाठ, अरदास, हुकुमनामा
हे सगळं या ठिकाणी करण्यात आलं आणि या ठिकाणी नव्हे तर प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घरात हीच एक प्रार्थना अरदास चालू आहे की काका लवकर बरे व्हावे आणि आज या ठिकाणी आम्ही त्यानिमित्त एकत्रित आलो. उद्या संध्याकाळी देखील झुलेलाल मंदिर या ठिकाणी 8 वाजता पुन्हा एक अरदास सिंधी समाजाच्या वतीने सगळ्यांसाठी ठेवलेली आहे काकांसाठी, तर त्या ठिकाणी सगळ्यांनी पोचावा ही नम्र विनंती. आज तारकपुर गुरुद्वारा भाई कुंदन लाल जी इधर सिंधी पंजाबी सिख समाज के सभी भाइयों बहनों ने माननीय आमदार अरुण काका जगताप साहब इनकी जल्दी तंदुरुस्ती के लिए अच्छे से अच्छे सेहत के लिए यहाँ पे आज कीर्तन हुआ है, जपजी साहब का पाठ हुआ है, चौपाई साहब का पाठ हुआ है, साथ में सबने मिलकर अरदास की है. सबकी वाहिगुरु जी के चरणों में यही प्रार्थना है कि काका जल्द से जल्द ठीक होके नगर में वापस आए और गुरुद्वारे में उनका जैसे हर बार वो प्रोग्राम को आते हैं तो यहाँ आके वो दर्शन ले. हम सबकी यही मनोकामना है. धन्यवाद. जिस ऊपर तुम स्वामी उस पर दुख कैसा हो. आज हम यहाँ पर सब एकत्रित हुए हैं अपने प्रिय आमदार श्री अरुण काका जगताप की लंबी उम्र के लिए प्रार्थना करने के लिए. आज यहाँ पर जपजी साहब का भी पाठ हुआ है. कहते हैं कि अगर संगत सब मिलकर अरदास करें तो उसका फल सामने वाली आत्मा को मिलता है और उन्हें पुण्य फल भी प्राप्त होता है. तो हम यही उम्मीद करते हैं, सब मिलकर अरदास करते हैं उनकी लंबी सेहत के लिए और लंबी उम्र के लिए अरदास करते हैं. वाहिगुरू जी का खालसा वाहिगुरू जी. आपण माननीय या शहराचे आमदार माननीय अरुण काका जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे आपण त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम आरोग्यासाठी आपण बालाजी मंदिरमध्ये महाआरती करण्यात आलेली आहे. या महाआरतीसाठी या ठिकाणचे बरेचसे रहिवासी उपस्थित झालेत आणि मी बालाजी चरणी प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती माननीय अरुण काकांची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावं असं मी बालाजी चरणी प्रार्थना करतो. आणि नगर शहराचे विद्यमान आमदार माननीय संग्राम भाई जगताप यांचे पिताश्री माननीय आमदार माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे आज आम्ही बालाजी मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं. या महाआरतीच्या आयोजनामध्ये आम्ही बालाजीला साकडं घातलं की अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर नीट व्हावी अशा आमच्या सर्व श्रमिक नगर मधल्या रहिवासींची आणि सर्व गणेश उत्सव मंडळांची या पद्धतीने आम्ही आरती करून बालाजींना साकडं घातलं की ते लवकरात लवकर नीट व्हावे. आणि गेल्या 30 वर्षापासून अरुण काका जगताप, संग्राम भाई जगताप असतील किंवा सचिन जगताप असतील यांनी वेळोवेळी आमच्या मंदिराला मदत केली आणि इथून पुढेच्या काळात बी अरुण काका जगताप यांच्या हस्ते आमच्या मंदिराला खूप मदत होईल आणि त्यांची प्रकृती स्थिर राहो अशी बालाजी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्या या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे असणारे पिताश्री माननीय अरुण काका जगताप हे पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांची आरोग्य अत्यंत चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आपण भगवान बालाजींच्या चरणी श्रमिक बालाजी मंदिरामध्ये या ठिकाणी महाआरतीच्या स्वरूपाने या ठिकाणी करत आहोत. आणि त्या महाआरतीमध्ये आपण भगवान बालाजींना अशी प्रार्थना केलेली आहे की त्यांचं आरोग्य उत्तम व्हावं, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना. स्वामी शरणमय्यप्पा. आज हम सब यहाँ खड़े हैं, एक प्रार्थना के लिए यहाँ खड़ा है. ये मंदिर लास्ट 34 ईयर से ये अहमदनगर में है. ये मंदिर का हमको म्यूनसिपालिटी में जब जगह मिला था, जब ये रेनोवेट ये लोगों ने कोशिश करके जगह मिलाया था, जब ही अरुण काका जगताप ने नगर का नगर अध्यक्ष थे, जब ही हम लोग को जो पेपर चाहिए तो वो पूरा उसने क्लियर करके दिया था. हम लोग को मंदिर बनाने के लिए कोई प्रॉब्लम नहीं था. उनका पूरा सहकार सपोर्ट वो टाइम हमको मिला था. हम लोग कभी भी उनको ये मंदिर में कभी नहीं भूल सकते हैं, क्योंकि हमेशा वो ये मंदिर में वो आते रहते थे और इधर दर्शन करता था. उनके साथ उनका चिरंजीवी संग्राम जगताप भी आता था. हमेशा वो अभी भी आ रहे, काका भी आ रहे. आज अरुण काका जगताप
थोड़ा बीमार से आज पुणे में रूबी हॉस्पिटल में एडमिट है। हम भगवान से प्रार्थना करता हूँ, अय्यप्पा भगवान से प्रार्थना करता हूँ, उनको भगवान ने पूरा सुख शांति, उनको आयुरारोग्य सुख दे दो और आगे पहले कैसा था ऐसे भगवान ने उनको करके दे दो बोल के भगवान से प्रार्थना करता हूँ। हम लोग 34 इयर्स में ये मंदिर में आज तक कौन सा भी कुछ चीज मांगा तो हमेशा हुआ है। आज भी हमको पूरा अय्यप्पा भगवान से हमको पूरा भरोसा है, हमारा प्रार्थना वो स्वीकार करेंगे। काका पहले जैसे पहले ये मंदिर में कैसा आके भगवान का दर्शन करता था ऐसे अभी वो ठीक होके यही मंदिर में आके वापस दर्शन करेगा बोल के मैं भगवान से प्रार्थना करता हूँ और मेरा 2 शब्द समाप्त कर रहा हूँ। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।